सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती पंढरीच्या देव पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया विठ्ठलाची ध्यान धरून अंतरी मृत्यूची माझारी नासतशी आज मोजे चिंचलवाडी या नगरीमध्ये महान भगवत भक्त हनुमंतरायाच्या पवित्र चरणा कमलाजवळ चाललेली ही सेवा आहे आणि या सेवेमध्ये एवढ्या महान भगवत भक्ताचं चिंतन करणं माझी काही पात्रता नाही आणि मी करू शकत नाही बरं का. ज्यांनी मोठ्या मोठ्याची परीक्षा घेतलेली बरं का कोण गोरबका आणि अशा महान संतांचं वाङ्मय अशा महान साधूचं वाङ्मय सांगत असताना माझा तेवढा अधिकार नाही आणि मला सांगता सुद्धा येणार नाही मी सांगू शकत नाही तरी पण माझ्या श्रीगुरूची माझ्यावर कृपा आहे जशी माझ्या श्रीगुरूला बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करेल विठ्ठला. तया माझी दंडवत कपी कुळी हनुमंत वचन ऐका कमलापते वचन ऐका जी कमलापती
माझी रंकाची विनंती कळवितो कधी काळी आपण असावी केशवाची ध्यान धरून अंतरी मृत्ये के माधारी नाथ कशी. महाराज म्हणतात विठ्ठलाची नामस्मरी वेळोवेळा नेत्री वाहे जळ संभरित कुलालाचे वंश जन्मली शरीर तो हा हरिभक्त तो हा गोरा कुंभार. बरोबर काका म्हणतात आपल्या खऱ्या वंशाची परंपरा सांगतात. अनेक जातीमध्ये संत आले बरं का. संतांनी जातीचा काय केला अभिमान केला. कितीही जरी विद्वान वक्ता झाला तर तो शेवटी काय म्हणतो जातीचं भूषण जातीचं वैभव सांगतात. किती संत सांगले हो. किती संतांनी आपली जात सांगितलं. सावता महाराज काय म्हणतात आमुची माळियाची जात, आपल्या जातीचं वैभव सांगतात. आमची माळियाची जात शेतलाऊ बागायत. आमची माळियाची जात जातीचं वैभव सांगणारे संत आहेत. त्याच्या खाली जर गेले तर आमचे सैना महाराज म्हणतात ती पण जाती आम्ही वारी कवारी आता आपले कीर्तन होणार आहे बरं का. सैना महाराज सुद्धा म्हणतात आम्ही वारीक वारीक. आम्ही साधू संतांनी आपल्या जातीचं महत्व लपवलं नाही. जरी विद्वान नाही झाले तरी आपली जात लपवली नाही. आम्ही वारीक वारीक करो हजामत बारीक. एवढे महान भगवत भक्त कोण नरहरी सोडणार. नरहरी सोडणार सुद्धा आपली जात लपवली का. देवा तुझा मी सोडणार
आपल्या जातीचा उल्लेख केला. नरहरी सोनार म्हणतात, देवा तुझा मी सोनार. ऐका, नामदेव राय म्हणतात, आम्ही वारीक वारीक. तुकाराम महाराज म्हणतात, बरे केली देवा पुनवी झालो. तुकोड्या सुद्धा जातीचं वर्णन करतात. हर एक साधू संत आपल्या जातीचा उल्लेख करतात. तसं स्वतः गोरोबा काका महाराज म्हणतात, कुलालाचे वंशी जन्मले शरीर. कुलालाच्या म्हणजे कुंभाराच्या कुळामध्ये माझा जन्म झाला. कोण म्हणतात? गोरोबा काका म्हणतात. म्हणून गोरोबा काका हे आपल्या वंश परंपरेचा आपल्या जातीचा उल्लेख करतात. आणि असे असणारे संत हे भगवत भक्त असणारे कोणी? गोरोबा काका. विठ्ठल म्हणजे कोण आहे सांगू तुम्हाला? साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार आहे बरं का गोरोबा काका. गोरोबा काकाने किती लोकांना घडवलं हो? किती लोकांना घडवलं? गोरोबा काकाकडे एवढा मोठा अधिकार होता की वारकरी संप्रदायाचं अग्रगण्य स्थान कोण आहे तर गोरोबा काका. आणि त्यांची आज काय पुण्यतिथी आहे म्हणून आपण घेतला बरं का. सप्ताह असला तरी काय नाही, पण पुण्यतिथीचा विषय काय. ज्या वेळेला निवृत्ती दादा ज्ञानेश्वर महाराज, सोपन काका, मुक्ताबाई पंढरीला आले आणि पंढरीला आल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. महाद्वारामध्ये आली. निवृत्ती दादा नामदेवरायाचं दर्शन घेतात. बर, सोपान काका नामदेवरायाचं दर्शन घेतात. पण मुक्ताबाई काही घेतल्या नाही बरं का. बरं, नामदेवराया एवढा मोठा अधिकारी होता, पण सोपान काका ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंद व्रत. साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार कोणाचा आहे? सोपान काकाचा आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी महाविष्णूचा अवतार. एवढ्या मोठ्या अधिकारी पुरुष नामदेवरायाच्या चरणावर नतमस्तक होतात, पण नामदेवराया वाकतच नव्हते. का बरं? कोणाच्या सोबत राहत होता? एवढा त्याला काय झाला? अभिमान झाला. बघून आला नामदेवाला. सोपान काका म्हणतात, हे मुक्ते, अगं म्हणले महाराजांच्या पाया पड. काय त्याच्या पाया पडू मिळेल? काय मिळेल त्याच्याकडे?
अरे एवढे मोठे महान साधू आले, त्यांनी त्यांच्या पायावर लोटांगण घालतं, पण हा ताटच उभा राहतो. काय करावं? अखंड ज्याला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. ज्याला अखंड देवाचा शेजार आहे, त्याचा अहंकार गेला नाही. असल्याच्या पाया पडून काय मिळणार आहे? कोणाच्या पाया पडावं? खरे कोण कोणाच्या पाया पडतात? पंढरीच्या लोका नाही अभिमान. अभिमान पाया पडी जन एकमेका. एकमेकाच्या पाया पडतात. कोण असतात ते? पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे. ते अधिकारी कशाचे असतात? ज्याच्याकडे अभिमान आहे. वर्णाभिमानी कोण झाले? कोण पाहून झाले वर्णाभिमानानं? तर वर्णाभिमानातच लोक गुंतले बघा. काय नाही? कशात गुंतले? वर्णाभिमानामध्ये. पण मुक्ताबाई म्हणतात, अरे एवढ्या दिवस जाऊन तू काय केलं? त्याला म्हणते, उसाच्या शेजारी वेरंडाचे झाड, काय त्याचे फळ गोड झाले. उसाच्या शेजारी जर वेरंड्याचं झाड लावलं तर त्याची काय फळ गोड होती? नाही बाबा. कसं? तू देवाच्या कितीही शेजारी राहून तुझा काय उपयोग नाही. नाही गुरुमंत्र, नाही उपदेश, प्रमार्ताशी दोष लाविला. म्हणून गुरुमंत्र असावा, जीवनात गुरु असावा. त्याच्यासाठी महाराज नामदेवाची एवढी फजिती केली. म्हणजे आता अजून गेला ना, हा कच्चाच राहिला. आणि हे भानगड गेली त्याला देवळाच्या बाहेर. आणि हा रडत देवाकडे गेला, पंढरी पांडुरंगाकडे, आणि म्हणतो, देवा अरे कुठून आले लोक, काही सांगता येत नाही मला. कच्चा नाम्या म्हणतात. मग अरे खरंच कच्चाच नाम्या. तशी कसं कळलं तुम्हाला? साधूला सांगावं लागते का? साधूला सांगावं लागत नाही. न सांगतो तुम्हा कळो इथे अंतर. साधूला सांगायची गरज नाही. ज्या वेळेला महाराज काकांना सगळ्या त्या संत समीजला संतांच्या समागमामध्ये अधिकारी वक्ता, अधिकारी महात्मा म्हणून तिथे निवड कोणाची झाली? गोरोबा काकांची. आणि गोरोबा काकांनी ज्या वेळेला थापटणं घेतलं, थापटणं कळतंय ना? होय, कोणाला थापटलं इथं? थापटणं कळतं का नाही? कोणाला थापटलं? नाही दम नाही. त्याच्या खाली समोर येऊन लावून या हात हे तरी जमले की नाही? हे तरी झाले का नाही?
लावून या हात कुरवाळीली माता. काय माता कुरवाळी हो? कशी कुरवाळी हे बी नाही जमायचं. त्याच्या खाली येतो भोजना मागती. हे कशासाठी म्हणजे योगेश महाराज तूप जे आहे भोजनासाठी मागितलं, पण कशासाठी मागितलं? कोणतं भोजन? याच्यासाठी साधूची गरज आहे हो. नामदेवाला याच्यासाठीच कसं ठेवलं? असा करणारा महात्मा जीवनात यावा. आम्ही म्हणतो लावणी आहात तरी माहित नाही म्हणतात. म्हणून आता तुम्हाला एकच गोष्ट विचारतो, लई नाही. इथं हरिपाठ चालू आहे ना? चालू आहे की बर. आता एवढ्या टाळकरीला विचारतो, एवढे म्हातारे आहेत काही पुराणी जाणकार माणसं, त्यांना विचार माफी मागून बरं का. मी काही हे नाही, पण आपला अभ्यास किती ह्या पाहिजे. हरिपाठामध्ये हरिपाठ शब्द किती वेळा आला? रोज हरिपाठ बोलतो. पहिल्या मालिकेत किती आले आणि दुसऱ्या मालिकेत किती वेळा आला? त्याला बहादर म्हणावं लागतं. वाढते रोज हरिपाठ म्हणणारी मंडळी आहे. कोणताही म्हणून दाखवा मला, मी त्याच्या घरी नोकर राहतो. होय हो, पाकिटवाडी महाराज नाहीये, कसून केलेले परमात्मे कसून. कोणताही महाराज सांगा मला, मी त्याच्या इथे नोकर राहतो. आहे का कोणाकडे? योगेश महाराज बघा हो, रोज तयारी पडायची असं कोणतं अवघड आहे? रोज म्हणल्याशिवाय वारकऱ्याचं पाणी पित नाही. पण आम्ही काय म्हणतो हे आम्हालाच माहिती. कुत्र दळतो काय म्हणते, आंधळ दळतं कुत्र, तसलंच हरिपाठ आहे. विठ्ठला विठ्ठला झाला का विचार? कळला का हरिपाठ? हरिपाठच कळला नाही तर हरिपाठ करून काय उपयोग आहे? हे चालूच आहे परंपरा, आहे का नाही? 7 दिवस राहतो, एवढे पैसे द्यावे लागते. काकडा करतो ना हरिपाठ करतो. अरे काय काकडा करतो? काय कळलं काकड्यातलं? कोणाकडे तरी जा, कोणाकडे तर साधूची संगती पत्करा, साधूची सेवा करा आणि त्या साधूच्या कृपा प्रसादातून झालेला बोध तुम्हाला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. साधं हरिपाठ कळणार तर ज्ञानेश्वरी कीर्तन कधी कळायचं? कीर्तन करायला नाही वाजून जाणं. मी किती कीर्तनकार उभा केले होय हो, मस्करी करायला गेलो आम्ही. योगेश महाराज खरंच नाही, अनेक कीर्तनकाराला आम्ही उभा केला. पाकिट घेऊन कीर्तन करायचं महाराज नव्हे. पाकिटवाडी नव सच्च्या गुरुकडे शिकलेला केलाय म्हणून एवढा खासा बोलतो विठ्ठला. आता साधा हरिपाठ कळणार तर तुम्हाला लावून या हात कुरवाळीला माता आणि ते सापडणं गोरोबा पाकाचं हे कधी कळायचं? हे लय पूजा भोजना मागती पावशेर कशाला म्हणा? हृदयाचे देह किती आहेत? देह किती आहेत? 4 आहेत. 4 किलोला किती पाव लागतात? 4 बरोबर. मन बुद्धी चित्त अहंकार, त्याच पावशेर नावाचं तूप आहे, म्हणजे त्याला चित्त म्हणतात. भोजना मागती पावशेर, तर पहिला विसर बरोबर. आता अजून एक गंमत सांगतो तुम्हाला. दुसरी एक गंमत अशी आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे ज्या साधूंनी
चोळतात. ते काय लावून चोळतात नाही काय? तूप लावून चोळतात, लोणी लावून. बरोबर. तुमच्याकडे मेल्यावर चोळतात का जिवंत पण चोळतात? तूप हो भोजना मागती. मस्करी करायला नाही, तुमचं कीर्तन सांगायला. तुम्ही खोकलेला रस्ता दाखवायला लावा. याच्यासाठीच गुरुची दीक्षा लागते बरं का. गुरुकडे जावं लागते, शिकावं लागते, तर कळतं का नाही? गुरु विना कवन बताई, हे गुरु विना कवन बताई. बरोबर. गुरु शिवाय ज्ञान नाही. त्याच्यासाठी बाबा तूपही कळणार तुम्हाला. सापडलं तर कळलं. कळलं. याच्यासाठी कोण्यातरी महान साधूला शरण जनाबाई. त्याच्यासाठी आयशा संता कैशा आयशा, ज्याच्याकडे हे आयसा अनुभव आहे त्याच्याजवळच देवा. ऐसा ज्याचा देव कुणाजवळ आहे असा ज्याचा अनुभव आहे ते. अशाच अनुभव ज्यांनी साधूला शरण जाता देव भेटेल. पाटील घेणारा भेटला हो अब्दू बेतो यजमान को काय करणार. 3.5 अभंग 4 चालले झाले महाराज. होय हो. ना सूत्र कळणार, ना संगती कळणार, ना अन्वय कळणार. अन्वय कशाला म्हणावं, सूत्र कशाला म्हणावं, संगती कशी असते काही मिळत नाही. झाले महाराज त्याच्या काळामध्ये. अरे थोपटन तूप तूप एवढं माहित आहे की मेल्यावर त्याच्या डोक्याला लावून चोळतात, एवढं पक्क माहित आहे. होय आजोबा. तूप कवा लावतात? मेल्यावर तूप लावून काय फायदा त्याचा? त्याच्यासाठी आधी तूप मागितलं. भोजन मागती. ते भोजन कशाच आहे? लावून या हात कुरवाळी माता. तूप लावून कुरवाळतात आणि शिजायची नाही. म्हातारीनं टाळू मापून पहिल्याच्या म्हातारीला म्हणा नाद. होय हो. आताच्या नाही. पूर्वीच्या म्हाताऱ्यालाही टाळू मागायच्या. माकून हे पक्क भरलं. हे तुला जे होतं की नाही त्याला दशमद्वार म्हणतात. ते द्वार बंद केलं. बळी केले म्हातारीने. आता ते दार जर उघडायचं असं दशमद्वार उघडायचं असं तर त्याला स्त्री गुरुकडे जावं लागेल. त्याची क्रिया होती. लावून या हात कुरवाळी माता. सांगितली चिंता न करावी. आता तुला चिंता करायची गरज. कोण? श्री गुरु.
आणि असे अधिकार संपन्न कोण होते तर गोरोबा काका ही चौकशी थापटायचं कळतं का तुम्हाला? एक थाप मारली की नाही तो दशमद्वार उघडतो. तूप लावून सोडून एक थाप मारली ना ते थाप ते कीर्तनच पहिलं असं तुमचं ऐकलं काय ऐकले कधी थाप मारायचं होय तूप लावलेलं कुठं लावले लावले मेल्यावर लावते तू आपल्याकडे कीर्तनात ऐकायला हा कीर्तनात ऐकायला मिळते अनेक साधूला थापटणारे चौकशी करणारे कोण होते तर गोरोबा काका बर का गोरोबा काकाने थापटणी मारल्या बरोबर वेगळी स्थितीत जायची बर का ते थापटणी निवृत्तीच्या डोई अमृत संजीवनी होतो आली निवृत्तीनाथाच्या डोक्यावरती थापटणी मारल्या बरोबरच अष्टसाती वाव जागी त्याला अमृत संजीवनी होतो आली आम्ही हरिपाठात म्हणतो वाचेची सद्गद सद्गद काय शब्द आहे वाचेची सद्गद जते आधी वाचेची सद्गद जसं चुलीवर पातेलं ठेवलं आणि त्या पातेल्यात खालून जाळ घातला कशाचा चिंतनाचा चिंतनाचा खालून जाळ घातला आणि जसे शिजत आले पक्व दशेला आले की त्याच्या कसं करते ते पातेल कसं वाचते मावशी गद गद करते का वाचेची सद्गद श्रीगुरूनं दिलेला बोध आणि त्या बोधाचं तुम्ही अंतःकरणात चिंतन केला स्थिती गदगद होते ते अनावर स्थिती होते अनावर झाल्याच्या नंतर तो आपल्या तालात असतो बरं का विठ्ठल जितका अधिकार संपन्न असलेला अनेकाला चौकशी केली निवृत्तीनाथाची चौकशी केली नामदेवरायाची चौकशी केली सोपानकाची चौकशी केली एवढा अधिकार संपन्न असलेला महात्मा कोण गोरोबा काका आणि त्याच गोरोबा काकाचीच पुण्यतिथी आहे तर गोरोबा काका महान भगवत भक्त होते तेरगावामध्ये महादेव बुवा आणि त्यांच्या मंडळी कोण होत्या रुक्मिणी आई साहेब गोरोबा काकांच्या वडिलांचं नाव काय आहे महादेव बुवा आईचं नाव आहे रुक्मिणी गंमत अशी झाली महाराज कुलालाच्या वंशात कुंभाराच्या वंशात असल्यामुळं ते काय केली माहिती आहे 8 आपत्ती झाली कुणाला महादेव बुवाला 8 आपत्ती झाले 8ही मेली की 8 झाले आणि 8ही 8 मेले महादेव बुवा निराश झाली निराश झाल्याच्या नंतर म्हणजे आता ह्या संसारामध्ये मजा नाही आणि आपला आता देह ठेवण्यात काहीही उपयोग नाही बरं का महादेव बुवा निराश झाले आणि पांडुरंगाला माझ्या कळालं बोलू नका बरं मी थांबू का मग तसं काही वाटलं तर बरोबर थांबतो कटाळा आला असेल विठ्ठल विठ्ठल आठचे 8 मरून गेले त्याच्या देहाची विशिष्टी झाली
आणि भगवान परमात्म्याला कळालं मला आता हा देह ठेवणार नाही, म्हणून परमात्माला ब्राह्मणाचं रूप धारण करून देव आले आणि माधव बुवा असं महादेवाच्या मंदिराच्या बाजूला बसले होते आणि भगवान परमात्मा आले. का हो बुवा, काका कधी आज तुम्ही उदास दिसताय, काय झालंय? काय करू मला, झालं तरी काय, आता तुम्हाला सांगून काय करावं? अहो सांगा तरी झालं काय? काय नाही महाराज म्हणले आता काय माझा आता ह्या जगण्यात काहीही राम नाही. असं काय झालं? अहो 8 पोरं झाली ना 8ची 8 मरून गेली. होय कुठे आहेत? म्हणले आहेत म्हणले तिकडे बळगाव मध्ये. पहिल्याचे लेकर आताही आता गाठतात ना घरातच, जन्मलेल्या लेकराला कुठं बाहेर नाही. तर काळेश्वराच्या मंदिराच्या बाजूला तुम्ही तेरला गेले तर कधी धोकीला तेरला काळेश्वराच्या बाजूला त्यांचं ते बळद आहे, त्याला ते गौरी म्हणते, गौरी त्या बाजूला. आणि तिथे 8ची 8 पोरं घातलेले माधव बुवा आणि तो ब्राह्मणाला. ब्राह्मण कोण होता माहितीये? भगवान परमात्मा होता. ब्राह्मणाच्या वेशात आले आणि त्याला म्हणलं दाखवा तुमचे पुढं मुलं घातले. हे बघा येत आहे खंदा. असं कुठं झालं का महाराज? गेलेली मुलं कधी येत असतात का ते काढायचे असतात का? तुम्हाला काय करायचं महाराज? तुमचं तुम्ही खंदा. माधव बुवा खंदायला सुरुवात केली. एक एक हाड घेतलं, हाड घेतला का आकाशाला फेकायचा आणि त्याला मोक्ष पदाला पाठवले. 7 ते 7 मोक्ष पदाला पाठवले आणि 8वा राहिला बर का. आणि मग म्हणतात माधव बुवा महाराज 60ला मोक्ष दिलं, पण माझं एक मत आहे, एवढा तरी मला द्या. त्याला तेच पाहिजे होतं. 8वा जो होता तो कोण होता? महाभारतात 8वा कोण होता? महाभारतात 8वा कोण होता? श्रीकृष्ण होता. हो, 8वा अवतार कोणाचा आहे? श्रीकृष्णाचा आहे. मग हा 8वा अवतार कोणाचा आहे? काकांचा आहे. काकाचा काय अधिकार सोडाय म्हणले का तुम्ही? 8वा अवतार जसा श्रीकृष्णाचा झाला तसा 8वा अवतार गोरोबा काकांचा आहे. आणि गोरोबा काकांचं हाड घेतले आणि भगवान परमात्म्याने त्याच्याकडे पाहिल्याबरोबर असा दिव्य स्वरूपाची काया झाली आणि त्याला सांगितलं, माधव बुवा हा जो तुम्हाला पुत्र दिलेला आहे आणि का बरं हा कशातून निघालेला आहे? गौरीतून निघालेला आहे. तिकडे त्या ज्याला पुरतात ना लेकर बळद होत ते बळदाला आणि त्याची त्याला तिकडे गौरी म्हणतात. हा गौरीतून काढल्यामुळे त्याचं नाव गोरोबा ठेवण्यात बरं का. आणि मग तोच गोरोबा काका झाला. विठ्ठल विठ्ठल आणि तो काका साक्षात भगवान परमात्म्याचा काय आहे? अवतार आहे. 8वा अवतार आहे. म्हणून सगळ्याला चौकशी करण्याचा अधिकार कुणाकडे? गोरोबा काकाकडे आहे. गोरोबा काका सारख्या साधूकडे जा तर तुमचा उद्धार होईल. अन्य साधूकडे गेला तर तुमच्या हातात काही येणार नाही. जसे आले तसे, जसे हरिपाठ केले तसेच मरून काही कळलं नाही. कळलं हरिपाठ? कधी कळणार आहे? हरिपाठ कळण्यासाठी, ज्ञानेश्वरी कळण्यासाठी, कीर्तन कळण्यासाठी कीर्तन सुद्धा कळावं लागतंय तर कीर्तन कळत असते. कळतं का कीर्तन? कीर्तन बी कळलं हो. कीर्तन कळण्यासाठी महान साधूची कृपा लागते.
भगवंताची कृपा किंवा देवाची कृपा लागते तर कळत असते. मग कीर्तनाला येव म्हणून यायचं नाही, त्याच्यात काही नाही आहे का. साधू संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय काही कळत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि तोच गोरोबा त्याच्या आई वडिलाने त्याला आपल्या जातीचा संस्कार दिला. कशाचा संस्कार दिला? जातीचा. बाबा आपण कुंभार आहोत, आपल्याला गाडगी घडवावं लागतात. आपल्याला हा व्यवसाय, आपला खरा मूलभूत व्यवसाय काय आहे तर गाडगी घडवायचा, मडकी घडवायचा आहे, पाप झाडाचा आणि देह हा काढाचा नाही हो. देह काढाचा आणि बाप हाडाचा. देह हाडाचा आणि बाप कहाडाचा. कहाडाचा म्हणजे साक्षात परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीचा देह. त्याला स्थूल देह खालच्या वाटी. हाडा मासा त्याला स्थूल देह. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. 4 देह आहेत. 4 वाणे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. 4 अवस्था. जागृती, सुसुप्ती, स्वप्न आणि तुर्य. बरोबर. किती झाली अवस्था? 4 अवस्था. आता 4 पैकी मला एक अवस्था सांगायची फक्त. मी चौकशी करणारा जास्त माणूस आहे बर. तुर्या नावाची जी अवस्था आहे ती कशी आहे? तुर्या कशाला म्हणायची? तुर्या तुर्या सांगू का? दिवस मावळलाय बरं का. दिवस मावळलाय. दिवस मावळल्या मावळ्या अंधार पडतो का? दिवस मावळलाय, मावळ्या मावळ्या अंधार पडतो का? दिवस मावळ्यावर अंधारही पडत नाही आणि सूर्यही आहे का. सूर्य दिसला, सूर्य मावळा म्हणावता अंधार नाही आणि उजड म्हणावत सूर्य. ही कोणची अवस्था? तुर्य. ह्या दोन्हीच्या मधली काय आहे? तुर्य आहे. महाराज म्हणतात बैसलो संधी भागे पुढे बसलो. ह्या दोन्हीची संधी म्हणजे तुर्या. विठ्ठल विठ्ठल संधी भागी. आता बघा, इकडून सूर्य मावळतोय आणि इकडून उगवतोय बरोबर. तर मला काय म्हणायचं, सूर्य मावळलाय, सूर्य मावळलाय तर अंधार नाही. अंधार म्हणाव तर सूर्य नाही, दिवस नाही आहे का. उजड म्हणाव तर दिवस नाही आणि मावळलाय म्हणाव तर अंधार नाही. हिचंच नाव सूर्य आहे. देह पाहायला गेलो तर देह नाही तर विधे स्थितीत गेलेला बर. त्याच्यापेक्षा दुसरं सांगू उदाहरण. నేను అందారన ఉజడలేగా वासुदेव करी तुझे. काय म्हणजे? నేను
अंधार बी नाही आणि उजेड बी नाही. भक्ताला ज्ञानही नाही, अज्ञानही नाही. भक्ताला द्वैतही नाही, अद्वैतही नाही. अद्वैत, द्वैत आणि अद्वैत. अद्वैत द्वैताच्या पलीकडे असतो, तो साधू असतो. विठ्ठल अद्वैताच्या पलीकडे असणारा साधू असतो, तो गोरा काय तो कुंभार आहे. आणि त्याच कुंभाराच्या बापाने सांगितलं, बाबा आपली अशी परिस्थिती आहे, आपण ह्या नावाची मडकी घडवू. पुन्हा मडकी काय करावं लागतात, भाजावी लागतात. भाजलेलं मडकं कसं असतं, बरोबर, माती आणि पाणी, बरोबर आहे. माती आणि पाण्याचा ह्या दोन्ही मध्ये काय व्हावा लागतो, संबंध व्हावा लागतो. त्याच्यात विकार तयार होतो. विकार म्हणजे चिखल, बर का. पण चिखल केल्याच्या नंतर ह्याला आकार द्यावा लागतो, आहे का नाही. तो काय प्रमाण आहे, तू येडा नाही नाही, तू वेडा कुंभार आहे का. त्या चाकावरती देशी बाजूला आता घडवणारा मडकी जबाबदारी पडली. जबाबदारी पडल्याच्या नंतर महाराज हा कोण आहे, संत आहे, बरोबर. आता ह्या संताला, बर का, गोरोबा काका संत आहेत. आणि या संताला काय मिळाली, गोरोबा काकाच्या पत्नीचं नाव माहित आहे का कोणाला, कुमारच नाही तरी इथं कशाला माहित राहील, काहीच कुमार आहे, कुमारालाही माहित नाही हो. संती आणि राणी, तिचं नाव काय आहे, संती. संती निरविला देव राहती. गोरोबा काकाच्या पत्नीचं नाव काय आहे, संती. आणि गोरोबा काका आहे संत, बरोबर. डॉक्टरच्या बायकोला काय म्हणता तुम्ही, बरोबर. मास्तराच्या बायकोला काय म्हणता, मास्तरीन बाई. आणि पोलिसाच्या बायकोला पोलीस आहे का नाही. संताच्या बायकोला, अहो महाराजाच्या बायको, हे महाराजीन बाई थांबा, बरोबर का म्हणतात की नाही, हो महाराजीन बाई थांबा थांबा थांबा. ठीक आहे, महाराज कीर्तन करते का नाही, महाराजांमुळे विठाला विठाला. आणि असा संसार सुखाचा चालू झाला. आणि योगाने त्या संतीला पुत्र झाला. कोणता पुत्र झाला, बोध पुत्र जन्मला जेव्हा, ममता म्हातारी मेली तेव्हा. कोणची म्हातारी मेली, ममता नावाची म्हातारी मेल्यावर बोध नावाचा पुत्र होतो. बोध कोणाचा होतो, पोरग कोणाचं होते, मावशीचं होतंय का सासूचं होतंय, का हिनीचं होतंय, का मालकाचं होतंय. पोरग कुणाचं होतंय, मालकाचं होतंय, सासूचं नाही. महाराज किती जागी उल्लेख केला, बोध दिला मज सांगते भ्रांती हे समूळ गेली कधी वाट, चालता निज छंदे नासूला बोलू सपा.
पावलो पंढरी पेटे. काय बोलले? बोध दिला सांगा ते एक नंबर. हे कोणाचं म्हणणं आहे? एकनाथ महाराजांचं आहे. आता ज्ञानोबरायचं एक म्हणणं सांगतो. साधू बोध झाला आता ज्ञानोबराय म्हणतात साधू बोध झाला आणि एकनाथ महाराज म्हणतात दिला. दिला खरा का झाला खरा? आता बघा बाबा, मला हरिपाठाचा मोठा छंद आहे. होय हो, ज्या अर्थी झाला दिला कसा, दिला तर झाला कसा. अरे गंमत आहे हरिपाठाची. झाला साधू बोध झाला, मग झाला तर ना एकनाथ महाराज म्हणतात दिला. दिला कसा, दिल्यावर झाला कसा, झाल्यावर दिला. वेळ बसते का? ध्येयात दिसून घेण्यासाठी साधू संतांची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा अधिकार संपन्न महात्म्याकडे जाऊन त्याच्याकडे सेवा करावी लागते. बरं का? त्याच्या सानिध्यात राहावं लागते. तुमचा अनु पवन झालो तशा महात्म्याचा अनुग्रह घ्यावा लागतो. तिथे जाऊन त्याची सेवा करावी लागते आणि मग साधू बोध देतात. बरं का? कोणालाही बोध देत नाही. पण आता तुम्हाला याचा खुलासा मी सांगणं, मला अभंगाकडे जायचं आहे. तर महाराज काय म्हणले, गोरोबा काका संती आणि संत ह्या दोघांची गाठ झाली. ज्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर दैवयोगाने पांडुरंगाची कृपा झाली. अरे हे कोण होता? साक्षात 8वा अवतार होता. कळलं का? 7 गेले 60ही वजित दुराचारी. जसं कृष्णाच्या काळामध्ये 7 गेले, तसं ह्या महादेवाचे 7 लेकरं मेली, जन्मताच मेली. पण भगवान परमात्म्याला दया आली, तो 8वा दिला. तोच गोरा काका आहे, गोरा कुंभार आहे. आणि त्या कुंभाराचं लग्न झालं, त्यांनी या व्यवसायात रंगला. लग्न झाल्याच्या नंतर एक पोरग झालं आणि त्या पोराचं काय नाव ठेवलं होतं? तुम्ही संत साहित्य वाचता की नाही? काका भक्तिविजय वाचले का? हा, तुमच्या गावात ग्रंथ लावणार का? सराव ना तर लयची कळेल का? फार गावानं त्याला झोपू दे ना. हो, 1 महिना तेच राहते. हो, एक राहते. महाराज काय सांगतात की कैलाच माहिती. विठ्ठल विठ्ठल. त्या मुलाचं नाव ठेवलं मकरंद, मकरेंद्र. कारण का व्यवसायच मातीचा होता. त्याचं नाव काय ठेवलं? मकरेंद्र. आणि तो मकरेंद्र आत खेळत होता पुढं घरात. आणि संती कुठे निघाली? पाण्याला. बरं का? पाण्याला निघाल्याच्या नंतर मालकाला सांगते, हो बाळ आत खेळतोय उमऱ्याच्या, मी आले पाणी घेऊन. संती कोणाला सांगते? गोरोबा काकाला. पण गोरोबा काका
विधेय स्थिती झाली अश्वाचे कोटी अश्वाची नाही देहेचे विधेय विधेय स्थितीमध्ये भगवंताचं भजन करतात भजनामध्ये रंगून गेले अभंगाचं पहिलं चरण शिवाची ध्यान धरोनी अंतरी मृत्यूची माजारी नाचतसे ध्यान कसं करायचं अंतकरणात ध्यान करायचं आहे जोपर्यंत अंतकरण प्रसन्न होत नाही अंतकरणावर परिवर्तन होत नाही तोपर्यंत ध्यान होत नाही तर का ज्ञानोबरायचं वाङ्मय आहे ज्ञानोबराय म्हणतात तनो मनो जीवे अगर्वता करावी दास्य सकळ बरं का कसं करावं दास्य सकळ करावं पण कसं करावं अगर्वता करावे दास्य सकळ तन म्हणजे काय तन म्हणजे स्थूल आहे मन म्हणजे सूक्ष्म तन आणि मन तनु मनु जीवे चरणाची लाघावी तनाने मनाने श्री गुरुच्या चरणावर समर्पित व्हावं लागतं जशी स्त्री जशी पत्नी पतीला सर्वस्व अर्पण करते सर्वस्व त्याच्याशी एकरूप होते तिचं नाव पत्नी आहे पतीला सर्वस्व दान करते सर्वस्व अर्पण करते पतीच्या मनात राहते तिला पत्नी म्हणावं बस तुम्हाला काय करते म्हणणारी बायको विठ्ठल विठ्ठल जशी पत्नी पतीशी एकरूप होते पत्नी असेल तर पतीशी एकरूप शिष्य असेल तर श्रीगुरुशी एकरूप
देवाशी कृपा विठ्ठल. अंतकरण अंतरी केशवाचे ध्यान पुढं धरोने अंतरी. अंतरी ज्ञानोबराची सूत्र असं लावून देतो, तनो मनो जीवे चरणाशी आणि अगरता करावी, मग अपेक्षिता पुढे. बर का. नंतर ज्या वेळेला ज्या शिष्याची, ज्या साधकाची, ज्या भक्ताची अशी स्थिती होती, त्यावेळेला जे अपेक्षित आपुले सांगतील शिले अंतःकरण बोधले संकल्पाने. या अंतःकरणाला साधूचा बोध होतो आणि त्यावेळेला संकल्प नाहीचा होतो आणि तिथं केशवाचं ध्यान लागतं. विठ्ठल कुठं ध्यान लागतं? तिथं ध्यान लागतं. कोणतं ध्यान लागतं? त्या हे ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, त्रिपुटीच्या वेगळा होतो आणि ते ध्यान करतं. ते कुठं? केशवाचे ध्यान धरोणे अंतरे मृत्यूचे माझारी नाच तशी. त्या भगवंताचं भजन करू लागला आणि भजनामध्ये इतका तल्लीन झाला, इतका तल्लीन झाला. पण काय सांगा महाराज, लेकरू आत होत, बापाच्या आवाजानं लेकरू बाहेर आलं. बर पुढं आलं, आवाजाच्या दिशेनं आलं आणि बाप भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये मग्न झाले. कारण अंतःकरणावर परिवर्तन झालं. अंतःकरण बोधले, संकल्पात काय नाही. आता संकल्प विकल्प राहिला का? त्या भगवंताच्या, त्या प्रभूच्या भजनाशी एकरूप झाला आणि एकरूप होऊन मृत्यूची माझारी नाच नाचू लागला. नाचे गाये ओढे आपोले नाचे उडी आपुल्या छंदे छंदी आपुल्या नाचत आपुल्या छंदामध्ये राहा. आपल्याला छंद कवा लागतो तर त्या साधूचा हृदयात बोध झाला, अंतःकरणावर परिवर्तन झालं, अंतःकरण प्रसन्न झालं पाहिजे. बर का. तुम्हाला सांगू का? कृपा सांगू. 4 कृपा आहे. पहिली ईश्वर कृपा आहे, दुसरी श्रीगुरु कृपा आहे, तिसरी शास्त्र कृपा आहे आणि चौथी अंतःकरण कृपा आहे. बर का. शास्त्र कळणं फुकटची वेळ नाही, म्हणून तर हरिपाठ कळत नाही ना. का कळत नाही? हरिपाठ कळतो का? साधा हरिपाठ कळणं जोडच जमना. का जमना? तर त्याच्यावर गुरुकृपा नाही. ऐकून किती घ्या, मालक नाही ते लेकरं बघा, त्याला किंमत आहे का? तुम्हाला दुसरे एक उदाहरण सांगू का? भजन करा विठ्ठल.
तुकोबरायचं प्रमाण या रे याची भलत्या भलती जात कोणची आहे? होय काका, तुमच्या ऐकण्यात आहे का भलती जात? उग परमार्थ होय ना हो, लय मेहनत करावं लागते श्री गुरु कशी जाऊन. साधू संतांच्या सेवे सुद्धा हे मिळत नाही आणि ऐकून तर जमत नाही. अर्ध ध्यानात राहतं, अर्ध विसरून. तुकोबरायचंच वांग नाही माझ्या पदरचं बोलणार. या रे याची भलत्या सगळे या करावा विचार. कोणाची चिंता करायची नाही, मला चिंतेचं सांगायचं नाही. मला एकच सांगायचं की भलती जात कोणची आहे. ते तुकाराम महाराजाच्या वाङ्मयात आलेलं. आता मध्ये वयस्कराचा काका आहेत, त्यालाच विचारतो मी, काका तुमच्या आहे का ऐकण्यात? होय, येवतीला एवढे सत्य ऐकलेत की व्यक्ती महाराजाचं कोण ऐकाय मिळालं नाही. भलती जात कशाला म्हणतात? ज्या जातीला आपला बाप सांगता येत नाही तिला भलती म्हणतात. बर का? ज्या जातीला आपला बाप सांगता येईल ना तिला भलती म्हणतात. तर शिबिया याती भलत्या नारी. त्याच्या खालच्या भाषा सांगू, वेशाची संतती. वेशाच्या संततीला बाप राहते का? कोणाचं घेऊन काय नाही. नक्की म्हणून कुणाचं सांगा. जसं वेशाच्या संततीला बाप सांगता येत नाही आणि भजनात आलं त्याला तत्व सांगता येत नाही, ती कुणा संतती म्हणा. पाकिट भरून घेऊन गेल्यानंतर कसोटीचा परमार्थ पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सगळे साधू संत पलीकडे आहे तो. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर. सगळे या सकाळशी येते. सगळ्याला अधिकार आहे. कलियुगी उद्धार हरीचं नाम आणि ते नाम अंतकरणात ध्यान करायचं आहे. केशवाची ध्यान प्रत्येके माझारी नाचत. अंतकरणामध्ये भगवंताचं नामस्मरणामध्ये विठ्ठल 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 विठ्ठल. अशा विठ्ठलाच्या नामामध्ये तो मग्न झाला. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. या भजनामध्ये तो दंग झालेला गोरा आणि ती लेकरू आलं महाराज रांगत रांगत बापाच्या आवाजाच्या दिशेनं आलं आणि आपला बाप आहे म्हणून आलं. पायापुशी आलं, पायाला धरलं. गोरा नाही भानावरी ब्रह्मस्वरूपामध्ये मग्न झालेला गोरा महाराज जसा पायाखाली आला आणि तसाच तुडवला. हो, कशाच्या जोरावर?
जनाबाई त्याचं वर्णन करते. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐकत बाळ उभारा काय सांगा महाराज. त्या भगवंताच्या भजनावाने स्वतःच लेकरू कळालं नाही. नाचत नाचत प्रेमात छंदामध्ये त्या प्रभूशी एक झाला. त्या लेकराचं भान नाही, कशाचं भान नाही. आणि त्या लेकराला चुडवून चुडून चिकुलाचा गोळा रक्त एकच झाला. आणि केवढ्यामध्ये घागर घेऊन आली कोण? संती. घागर ठेवली आणि लेकराला पाहायला गेली. लेकरू आज खेळत होत. लेकरू इथं दिसत नाही, तिथं दिसत नाही, इथं दिसत नाही, इथं दिसेना, तिथे दिसेना. काय नाही तिकडे तिकडे पाहत 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 आली. काही मेळ बसला नाही. त्या बाईला विचार, या बाईला विचार, शेजारीला विचार, कोठे सापडला नाही. तर जाता जाता त्या मालकाकडे आली. धनी आवाज दिला आणि खाली बघती तर तिला वाटलं याच बाबाचं काम झालं. काय म्हणले? अहो धनी मकरेंद्र कुठे? बघती तर काय बोंबाळ झालेला आहे. तुझ्या पायाला चिखल लागलेला आहे, धोत्राला रक्त लागलेलं आहे. अहो तुमच्या भजनाला हात लागून माझं लेकरू चढवलंय. पण गोरा काका भानावर नाही. दुसऱ्या बाईला पुन्हा म्हणते. त्यावेळेला गोरोबा काका देहावर आले. आमचे फिरवायचं असतं का ते लाकडावर घालून द्या चाकावर. काय म्हणतात त्याला? काय म्हणते रे? ते असं फिरणं होते ना, चाकाला फिरवायचं लाकूड असले बरी ते उचललं ना, लागले पाठी. कुणाच्या? संतीच्या. संती म्हणजे आता काही खरं नाही. याच्या भजनाचा भंग झाला, हा रागात आला. आता काय आवरणार नाही. आता बघा, हे तर माझं लेकरू गेलं आणि वरून तुम्ही मला मारता. मला जर हात लावता तर तुम्हाला विठोबाची आण आहे. विठ्ठल तो भानावर आला. विठोबाचं नाव घेतलं, शपथ घातल्याबरोबर भानावर आला. भानावर आल्याच्या नंतर बघता तर खरंच लाल झालेला. मग पश्चाताप झाला. देवा, अरे माझ्याकडून हे काय कर्म झालं, मी काय करू? आता माझं कसं होईल? अपकीर्ती जगामध्ये झाली देवा. म्हणून महाराज स्वतः बसले आणि त्या भगवंताचं भजन करत करत कंठ सद्गदित झाला. अभंग विठोबाचे नाम
भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो. कंठ सद्गदित झाला, डोळ्या वाटे अश्रूच्या धारा लागतात. कंठे प्रेम राठी, हृदय प्रगती, नामरूप प्रगट झालं आणि म्हणतो देवा माझ्याकडून किती पाप झाला. कंठ सद्गदित झाला, देवाचं भजन करू लागला. आता हे काय करावं, पण आता विलाज नाही. माझ्या भगवंताच्या भजनामध्ये मी काय केलो, कसं करून राहिलो, म्हणून कंठ सद्गदित झाला, डोळ्यावाटी धारा लागतो. विठ्ठलाची नाम स्मरी वेळोवेळा, नेत्री वाय जळ सद्गदित. कुलालाचे वंशी जन्मली शरीर, तो हा हरिभक्त, तो हा गोरा कुंभार हरी विठोबा रखुबाई. कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो हा गोरा कुंभार हरिभक्त. विठ्ठलाचे नाम स्मरी वेळोवेळा, नेत्री वाहे जळ सद्गदित. झालेली सेवा श्री गुरुजींच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी आणि सर्व तुमच्या साधकांच्या बसलेल्या मंडळींच्या चरणी. तुम्हाला एक ज्ञानेश्वरीची ओळ सांगतो. ज्ञानोबराय काय म्हणतात, ज्ञानोबरायांनी जशी ज्ञानेश्वरी सुरुवात केली, काय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, बरोबर, मेतव दुबळा अर्ची तशी भक्ती, बोल
झालं तरी गंगावती शिवकाराल की. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. महेश कोण आहे? भगवान शंकर. आणि ज्ञानोबरायचे गुरु कोण आहे? तो निवृत्ती दादा आहेत. निवृत्ती दादाचा अवतार कोणाचा? सदाशिवाचा. मग मी जी सेवा करतो ही ज्ञानेश्वरी सांगतो. कोणाला सांग? प्रभू तुम्ही. पण तुम्ही माझ्या पुढे कीर्तनाला बसले तर तुम्ही चिंचलवाडीचे म्हणून नाही बरं का माझ्याशिवाय. चिंचलवाडीचे नाही, माझ्या श्रीगुरूच्या रूपात बसले. ज्ञानोबराय काय म्हणतात? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. महेश नाम महादेव, महादेव नाव निवृत्ती. निवृत्ती माझे गुरु आहेत आणि मी माझ्या गुरुची सेवा करतो. तुम्ही गुरु ह्या रूपाने माझ्याकडे पहा. माझे बोल जरे गंगावती शिवकाराल की. हे जे बोल आहेत ना माझे, तुम्ही शिवकारा बरं का माझे गुरु आहात. तसं तुम्ही माझ्याकडे श्रीगुरूच्या रूपाने पाहिलं. तुमच्या कृपा आशीर्वादाने जी झालेली सेवा ज्ञानोबरायच्या चरणी, तुकोबरायच्या चरणी, हनुमंतरायच्या चरणी बरं का. मी काही कीर्तनकार नाही, मी काही महाराज नाही बरं का. मला काही कीर्तन बी येत नाही. होय हो, खरंच कीर्तन वाटले का तुम्हाला कीर्तनकार? मी नाही वाटत आणि नाही. मी कीर्तन अजून बी करणार नाही, पण सेवा मात्र केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर
अखंड नामसुष्टातील आजचा 6वा दिवस 6व्या दिवसाची सत्संगार हरिभक्तीपरायण संजय महाराज जी यांची कीर्तन सेवा झालेली आहे. तसेच उद्या अखंड नामसुष्टातील 7वा दिवस म्हणजे गातापूजेचा दिवस सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये